खापा वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे मायमाऊलीचा बळी, संतप्त ग्रामस्थांचा. मृतदेहास वन कार्यालयासमोर ठिय्या. सावनेर तालुक्यातील खापा वन परिक्षेत्रांतर्गत गडमी पेंढरी शिवारात रान हल्ल्याच्या भीषण हल्ल्यात रेश्मा विकास धुर्वे वय 28 वर्षे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि निशा येवनाते या गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास महसूल निरीक्षक कानारकर यांच्या शेतात कापूस वेचत असताना रान हल्ल्याच्या कळपाने हा जीवघेणा हल्ला केला. या घटनेत रेश्मा यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आणि मुलगी पोरकी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच हितेश बनसोड रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी मृतदेह थेट खापा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय आणि ठोस मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह हटवणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला असून परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन मदतीची लेखी हमी देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.